बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटेला भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पद। जामिनावर बाहेर आलेल्या तुषार आपटेला नगरसेवक पद दिल्यानं वाद। पुण्यामध्ये आज अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर। दोन्ही राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित होणार। सुनेत्रा पवार आणि अमोल कोल्हे देखील राहणार उपस्थित। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज महायुतीचा जाहीरनामा। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं प्रकाशन। फडणवीसांनी नाशिक दत्तक घेतलं आणि नंतर फिरकलेच नाहीत। नाशिकमधील सभेतून राज ठाकरेंचा निशाणा। तर ज्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागतात ते शहर काय दत्तक घेणार? उद्धव ठाकरेंचा टोला। उत्तम शहर हवं असेल तर आम्हाला सत्ता द्या। नाशिकमध्ये चमत्कार घडवू राज ठाकरेंचं आवाहन। शहर बकाल करणाऱ्यांच्या हातात सत्ता देणार का? राज ठाकरेंचा नाशिककरांना सवाल। गणेश नाईकांनी शिंदेंचा टांगा पलटी करावा। महायुतीतच आता भांडणं लागली। उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका। रोज खा मटण, दाबा कमळाचं बटन। अशोक चव्हाणांचा मतदारांना सल्ला। तर चव्हाणांनी आयुष्यभर काँग्रेसचं मटण खाल्लं, आता कमळाचं बटन दाबायचं कसलं आवाहन करता? विजय वडेट्टीवारांकडून समाचार। मंत्री संजय शिरसाटांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या संपत्तीत 10 वर्षात 100 पटीनं वाढ। 25 लाखांची संपत्ती थेट 26 कोटींवर। अंबरनाथमध्ये ऑपरेशन लोटस नंतर पुन्हा ट्विस्ट। राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा। एकूण 31 नगरसेवकांसह शिवसेनेची सत्ता स्थापन। रवींद्र चव्हाणांच्या खेळीला श्रीकांत शिंदेंचा शह। हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बोगस मतदान। वॉर्ड 17 मध्ये उमेदवारांच्या सूचकाकडून मतदान केल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद। प्रतिस्पर्धी उमेदवार सय्यद जावेद यांची याचिका। जालन्यामध्ये 98 लाख रुपयांची रोकड जप्त। संभाजीनगर चौफुलीतील टोल नाक्याजवळ एसएसटी पथकाची कारवाई। निवडणूक काळात एवढ्या मोठ्या रकमेच्या जप्तीमुळे खळबळ। कुर्ल्यामध्ये पुन्हा एकदा बेस्टचा अपघात। 4 कार आणि 3 दुचाकींना धडक। अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी। चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं। सांगलीमध्ये सराईत गुन्हेगाराची पाठलाग करून हत्या। 3 सराईत गुन्हेगारांनी धारदार शस्त्राने वार करून संपवलं। गेल्या 9 दिवसात सांगलीमध्ये हत्येची दुसरी घटना। खड्डा खोदत असताना मजुरावर गोळीबार। बीड शहरातील अंकुशनगर मधली घटना। मंगळवारी घडलेल्या घटनेचा सीसीटीव्ही समोर। घटनेच्या 3 दिवसांनंतरही आरोपी फरार। आयपॅकवरील छाप्यांनंतर ममता बॅनर्जी आक्रमक। ईडी छाप्याविरोधात ममता बॅनर्जींचा भव्य निषेध मोर्चा। निवडणूक रणनीतीवर ईडीचा डोळा, ममतांचा आरोप।